ज्यांना अशक्तपणा किंवा पायाच्या पिंढऱ्या वगैरे दुखतात बघा, त्यांनी ही बाटली आणून प्या. खूप चांगली आहे बघा. मी हीच बाटली पिलेली आहे. श्रेयने नेहमी पिली आणि मी नेहमी पिली आणि किंमत पण जास्त नाही, 60 रुपये. पण असं सलाईन लावल्याने ताकद येते याच्यामुळे. चांगली आहे बघा बाटली, ती प्या आणून सर्वांनी. चांगली आहे बघा ही बाटली. ज्यांना पायदुखीचा किंवा अशक्तपणा, थकवा, असं दम लागल्याने होत असेल त्यांनी ही बाटली आणून प्या. आणि साईड इफेक्ट कोणताही नाही आहे. मला पण माहीत नव्हतं, वहिनीनं आमच्या सांगितलं मला की ताई ही बाटली आणून प्या म्हणून. मग मी पण आणले. 60 रुपये किंमत आहे बाटलीची. म्हणजे कोणत्या पण ताईंना उपयोगाला पडेल म्हणून मी दाखवत आहे. आणि नाव पण काय आहे बघा, विनरल झेड असं NF असं काहीतरी नाव आहे त्याचं. खरं चांगले आहे. बॅक कॅमेऱ्याने पण मी तुम्हाला ती बाटली दाखवलेली आहे, कारण फ्रंट कॅमेऱ्याने अक्षर उलटी दिसतात. तर बाटली चांगली आहे, प्या आणून. मला जर असं म्हणजे ते पिल्यापासून थकवा जरा कमी वाटायला आहे, तर लय असं गप झोपावं काही करू नये असं वाटत होतं. पण आता जरा बरं वाटत आहे. आणि शुभ संध्याकाळ सर्वांना. आणि हे कामावून आत्ता आलेले आहेत. श्रीचं बलिदान मास चालू आहे. ते संध्याकाळी त्याची प्रार्थना श्लोक असतो, तो तिकडं गावात गेलेला आहे. स्वयंपाक अजून बनवायचा आहे. स्वयंपाक आता बनवणार. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:15. स्वयंपाक काय वांग्याची भाजी आणि भाकरी, भात बनवायचा आहे. बनवायचा तो आता. उन्हाळ्यात तर जेवण करायला पण नको, आणि इथं तर खूप गरम होतं. कसं वारे यायला असं वावच नाही, कुणीकडनं वारे यायला वाव नाही. 2 खिडक्या तेवढ्याच आहेत. आणि कसं जरासं असं मोकळं असलं की आजूबाजून पण सगळीकडनं बिल्डिंग आहे, त्यामुळे वारे यायला अजिबातच जागा नाही आहे. आणि उन्हाळ्याची तयारी कशी चालू आहे सगळ्या त्यांची कमेंटमध्ये मला सांगा. कोणती सांडगे बनवली. गरम मसाले वगैरे पण आत्ताच बनवलेले चांगले असतात बघा. मसाले वाळवून वगैरे छान बनवता येतात. आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि छान छान टिप्स पण मी टाकलेले आहेत बघा मैत्रिणींनो, तुम्हाला उपयोगी येतील अशा. तर टिप्स पण नक्की बघा, कमेंट करत जावा, लाईक करत जा व्हिडिओला. कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नक्कीच लाईक कमेंट व्हिडिओला करत जावा. तुमच्या लाईक कमेंट आले की मला खूप बरं वाटतं, प्रोत्साहन येतं व्हिडिओ बनवण्यासाठी. चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. आणि मैत्रिणींनो, अंब्रेला ड्रेस, कळीचा अंब्रेला इथं दाखवत आहेत बघा. किती इंचाची कळी होती? 2.5 इंच आणि असं खाली 7 इंच. म्हणजे खालचा भाग आहे तो 7 इंच आणि वर 2.5 इंच. आणि उंचीला किती आहे? उंचीला 33 इंच आहे. अंब्रेलाची कळ्या काढत आहेत बघा. अंब्रेला ड्रेस आहे, त्याच्या कळ्या काढत आहेत तुम्ही. क्रॉसमध्ये कळी काढायची आहे. बिनकळीचा पण अंब्रेला शिवाय येतो, चुन्या पाडून. पण हा कळीचा आहे. चांगला कुठला होतोय हो? कळीचा. किती गेर होतोय तरी याला? 2 मीटर गेर. 2 मीटर? 40. हा, 40 इंचाचा गेर होतो. 2 मीटर का जास्त होईल गेर? फुल्ल सगळा एकूण? 8 कळ्या निघणार. 8 आठवून 16 कळ्या. 16 म्हणजे 7 इंचात भर किती. कळी दाखवा एक ती. हे बघा अशी कळे. खालचा भाग मोठा आणि वरचा भाग निमुळता आहे असा. अशा कळ्या काढायच्या आणि जोडायच्या.
एक बाजू क्रॉस असते आणि एक बाजू सरळ असते ना. कटिंग करताना मग ती सरळ बाजू तिकडे करायची, क्रॉसची बाजू इकडे करायची. एकदा त्या बाजूला एकदा ह्या बाजूला असं कटिंग करावं लागतं. एकूण किती कळे आहेत म्हटलं सर? 16 कळे आहेत. कमरेचा 2 इंचा. कमरेचा काय? कंबर आहे 30 इंच. 30 इंचाच्या प्रमाणे 2 इंचांची एक कळी असते. म्हणजे कमरेच्या ह्यानं काढायचं. आता 30 इंच आहे आणि 34 इंच कंबर असेल तर वाढवून जायचं. पण किती कळ्या वाढवायच्या? काय ते हिशोबानच की 2 इंचाला धरायची. 2.5 इंचाला कट करायचं. शिलाई मार्जिन सकट. ह्याला ओव्हरलॉक वगैरे मारायला लागते नी. तयार झाल्यावर दाखवेन मी टॉप तुम्हाला. हा जो कळीचा अंब्रेला असतो मैत्रिणींनो, तो खूप छान होतो. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी काल वाटाणे भिजत घातलेले होते, म्हणजे परवा दिवशी रात्री घातलेले आणि काल सकाळी असे फडक्यामध्ये बांधून ठेवलेले आणि मोड बघू शकता खूप छान आलेले आहेत. आणि मोड आलेल्या वाटाण्याची भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. काही नाही, सिंपलच भाजी केलेली. काय केलं तर लसूण आणि तिळाचं जे हे होतं वाटण ते तयार केलेलं आणि तेल टाकलं, मोहरी टाकली आणि त्यामध्ये ते वाटण टाकलं. काही नाही बघा, कांदासुद्धा नाही आहे, कुठली गोष्ट नाही आहे म्हणून आपण तटायचं नाही. जे आहे त्यातच करून दाखवायचा. आणि आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो. लक्षात ठेवा, कुठली गोष्ट नाही आहे म्हणून थांबायचं नाही. आता खरं म्हणजे या वाटाण्याच्या भाजीला भरपूर कांदा आणि टोमॅटो असं लागतं, आलं लसणाची पेस्ट वगैरे, पण माझ्याजवळ काहीच नव्हतं. म्हणून मी काय केलं, लसूण तीळ बारीक करून घेतलं, जे होतं त्यातच केलं. थोडासा गरम मसाला, हळद आणि आपलं लाल तिखट घातलेलं आहे. आणि जे मोड आलेले आपले वाटाणे होते ते घालून भाजी बनवलेली आहे. चटणी आणि हळद वगैरे घातल्यानंतर तो मसाला चांगला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जेवढा मसाला तुम्ही तेलामध्ये चांगला भाजाल तेवढी भाजी तुमची खूप छान होते. आणि मसाल्याला तेल बघू शकता तुम्ही किती छान सुटलेलं आहे. आता आपण काय करूया तर वाटाणे त्यामध्ये घालून घेऊया. वाटाण्याची भाजी श्रीला खूप आवडते, त्याला कडधान्य जास्त आवडतं. म्हणजे अख्खा मसुरा मोड आणलेले किंवा असं पण असतं ते अख्खा मसुरा परत वाटाणे असलं त्याला खूप आवडतं. आणि पूर्ण मसाल्यात मी वाटाणे ते भाजून घेतलेले आहे 1-5 मिनटं. खूप छान, म्हणजे वास तर एवढा छान येत होता. श्री देवपूजा करत होता आणि तो मला विचारत होता, मग मी काय करायला लागलेस म्हणून. किती छान कलर आलेला आहे बघा. आणि कायच घातलेलं नाही, एकदम सिंपल अशी भाजी बनवलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि कसं आहे बघा, या भाजीमध्ये तुम्ही भरपूर कांदा आणि टोमॅटो जास्त घालायचा आणि आलं लसणाची पेस्ट घालायची. आणि पाणी घातलेलं आहे. अशी रबरबीत भाजी करणार आहे मी, पूर्ण अशी सुक्की भाजी नाही करणार, कारण सुक्या भाजीपेक्षा अशी रबरबीत भाजी खूप छान लागते. आणि हे या वाटाण्यांना शिजायला अजिबात वेळ लागत नाही, कारण भिजलेले वाटाणे होते ते. आणि चटणी संपलेली, त्यामुळे मी चटणीची बरणी होती ती घासून ठेवलेली काल, तर ती वाळलेली आहे. आणि आता मी चटणी काढून घेत आहे. गेल्या वर्षी चटणी केलेली बघा, अजून एवढे आहे आणि बरणीमध्ये थोडे आहे आणि यात थोडे आहे. मी यावर्षी चटणी करणार नाही. गेल्या वर्षीची जी चटणी आहे त्यातच काय करणार तर बेडगी मिरची आणि थोडासा मसाला घालून परत डंकात नेऊन कांडून आणणार आहे. आणि चटणीचा कलर बघा किती लाल भडक छान आलेला आहे. आमच्या घरामध्ये कसं करतात तर पूर्ण बेडगी मिरचीची चटणी केली जाते, कारण तिखट जास्त आमच्यात लागत नाही. त्यामुळे आम्ही जवारी वगैरे जास्त घालत नाही. घालतो एक अर्धा किलो, जर 3 किलो बेडगी घेतली तर अर्धा किलो जवारी मिरची घालतो. आणि लवंगी मिरची तर अजिबात वापरतच नाही. आणि इकडं वाटाण्याची भाजी आपली शिजलेली आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे. गरम गरम भाकरी आणि ही वाटाण्याची भाजी एकच नंबर लागते. करून बघा. आता हा हिरवा वाटाणा आहे, पांढरा वाटाणासुद्धा यामध्ये मिळतो, पण त्याची भाजीसुद्धा अशीच करायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी